नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत झोपलेला असतो आणि कला ही आंघोळ करून ही आरशासमोर येऊन बसते आणि तिला तर शृंगार करायचा असतो. मंगळसूत्र हातामध्ये घेते आणि तिला ते जे काही आत्तापर्यंत अद्वैतसोबत घडलेले प्रसंग आहे तर ते सर्व आठवतात. जेव्हा देवी आईचा उत्सव होता आणि त्या उत्सवात अद्वैत हा एका बाईला वाचवला गेला असताना तो आगीत पडणार तोच लगेच कलाही त्याला धरते आणि जे कुंकवाची ताट एका बाईच्या हातात असते तर अद्वैतचा धक्का त्या ताटाला लागतो आणि जे काही कुंकू आहे ते सर्व कलाच्या भागात सांडते. ते सर्व कलाला आठवत असते आणि जेव्हा तिने दारामध्ये आबांनी सांगितल्याप्रमाणे कुंकवाचा सडा टाकलेला असतो तेव्हा मात्र आता ती आतमध्ये येत असताना तिच्या पायाला थोडंसं काहीतरी गुंतते आणि ती पडणार तोच तिचा हात आहे तर तो भिंतीवर असा शुभ म्हणजे चिन्हाने उमटलेला असतो. तेव्हा आबा स्वतः म्हणलेले असते की साक्षात देवी आईच्याच मनात आहे की कला या घरची लक्ष्मी आहे म्हणून. तेव्हा कला खूप खुश होते आणि आरशाकडे एकटक ती आपल्या रूपाकडे पाहत असते आणि तेव्हा तिला हे सुद्धा आठवते की रजनी जे काही म्हटलेले असते की जेव्हा घड्याळ आणि पदराची जी काही गाठ बसलेली असते रजनी तेव्हा म्हणते की अंबाबाईने पक्की अशी गाठ बांधून ठेवलेली आहे, ती कधीही सुटणारी नाही, अगदी वेळेवरती, त्यामुळे ना गाठ सुटणार आणि वेळ दाखवणारं घड्याळ. आणि कलाला अद्वैतने तिला आगीतून जेव्हा बाहेर आणले होते हे सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतात म्हणून ती अद्वैतवर आता खरोखर प्रेम करायला सुरुवात करते आणि त्याचा नवरा म्हणून स्वीकार करते आणि ते मंगळसूत्र अगदी खोशून आपल्या गळ्यामध्ये घालते आणि त्यानंतर ती कपाळाला टिकली लावते आणि तेव्हा मात्र तिला जे काही आणखीन क्षण आहे अद्वैत सोबतचे लग्नाचे ते सर्व डोळ्यासमोर येतात. अद्वैतने तिच्या गळ्यामध्ये जेव्हा मणिमंगळसूत्र घातले होते आणि भागामध्ये ती कुंकू भरले होते आणि 7 फेरे तिने एक एक सुपारी ओलांडत पूर्ण केलेले सर्व क्षण तिला आठवतात. तेव्हा अद्वैत तिला आरशातून दिसतो की अद्वैतला जाग आली म्हणून. तेव्हा ती घाईने उठते आणि धावतच अद्वैतच्या हातामध्ये उठल्या उठल्या पाणी देते. अद्वैत एकटक तिच्याकडे बघत असतो तर कला ही खुशून त्याला गुड मॉर्निंग करते. अद्वैत उठून बसतो आणि तिच्याकडे एकटक बघत असतो. त्यावरती कला म्हणते की अरे तुला रोज सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी 1 ग्लास लागते, मग हे घे पाणी. अद्वैतला तर असे वाटते की आपण स्वप्नात आहोत ती काय, म्हणजे खरे आज चक्क त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास घेऊन उभी आहे. तेव्हा तो लगेच आपले डोळे चांगले पुन्हा चोळतो आणि डोक्यात मारून घेतो. तेव्हा तो विचारतो की काय तू खरेच आहेत ना. तर कला हसून म्हणते की हो हो मी खरी कलाच आहे, खरेच आहे, त्यामुळे घे अरे. तर अद्वैत म्हणतो की काय मी स्वप्नात तर आली नाही ना तू माझ्या. कला म्हणते की काय मी तुझ्या स्वप्नात येते, मला तर हे माहितीच नव्हतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की पटली, 100% खात्री पटली, तू खरेच आहेस, कारण सकाळी उठल्या उठल्या तुला तर माझ्याबरोबर भांडायची सवय आहे, तुला पाण्याच्या भांड्याची सवय नाही म्हणून तुला असे विचारतो आणि जरा मला हे अवघड वाटले म्हणून. तेव्हा कला मात्र हसते आणि अद्वैतला पाणी प्यायला देते. कलाही त्याच्याकडे बघत असते आणि अद्वैत पाणी पिता पिता कलाकडे पाहत असतो. अद्वैतचं पाणी पिऊन झाल्यानंतर तो ग्लास खाली ठेवणार तोच लगेच कलाही त्याच्या हातातील ग्लास लगेच घेते. तेव्हा अद्वैत तर हिच्याकडे एकटक आणखीन बघायला सुरुवात करतो. कलाही अगोदर आपल्या हातामध्ये ग्लास घेते आणि मग तो टेबलवर ठेवते. टेबलवरून काहीतरी वस्तू तो घेत असतो पण त्या अगोदरच कला त्याच्या हातात देते. तेव्हा अद्वैत तर आणखीन आश्चर्यानेच बघत असतो. 1 2 3 4 5 असे काहीतरी आकडे तो बोटावर मोजतो. 27 सेकंद झाले पण तरी सुद्धा ही खरे काही माझ्याशी अजून भांडली नाही, अगदी हसूनच माझ्याकडे बघते, नक्की आज हिच्यात असा बदल झाला तरी कुठून. अद्वैत तर तिच्याकडे पाहत मनात म्हणतो की शॉकिंगच आहे हे सर्व आणि तो अंगावरील जे काही शाल आहे तर ती बाजूला काढतो आणि सर्व दोरीवर जे काही कलाच्या साड्या असतात तर म्हणतो की काय पसरा हा सर्व, कोण आवरणार. त्यावर लगेच कला म्हणते की अरे चांदेकर तू फक्त तुझे आवर, बाकीचे सर्व मी आवरते आणि तुझ्यासाठी ब्रेकफास्ट सुद्धा रेडी ठेवते. तेव्हा अद्वैत लगेच उठणार आणि चप्पल घालणार तोच कलाही त्याच्या पुढे चप्पल सुद्धा ठेवते आणि त्याच्याकडे बघून हसत असते. तर अद्वैतला हेच कळत नाही की आज मात्र हिच्यामध्ये इतका बदल झाला तरी कुठून. अद्वैत पायामध्ये चप्पल घालतो आणि उठून उभा राहून तो जो काही आपली अंगावर घेण्याची शाल आहे तिची घडी घालायला सुरुवात करतो. तेव्हा कला म्हणते की अरे दे इकडे मी घालते. तर कलाही त्याच्या हातातली ती शॉल अगदी प्रेमाने घेते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतच असतो आणि तो आता आंघोळ करायला निघणार असतो.
तेव्हा तो टॉवेल वगैरे घेतो आणि परत जोरात हाताला एक चिमटा घेऊन पाहतो की नक्की मी स्वप्नात तर नाही ना, आणि जोरात ओरडतो आणि विचार करत करत तो बाथरूममध्ये निघून सुद्धा जातो. तेव्हा कलाही तोपर्यंत सर्व काही आवरते, अगदी खुश असते आणि संगीता आणि अंजू मात्र किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. त्यांची नाश्त्याची वगैरे सर्व काही तयारी चालू असते. तेवढ्यात कलाही तयार होऊन खाली येते आणि संगीताला गुड मॉर्निंग करते. आणि आई, रॉकेटला बघितलंस का गं? सकाळपासून तो काही दिसलेला नाही. जरा माझं हे काम होतं तर संगीता नाही करत असते. तेवढ्यात रॉकेट धावतच येतो आणि काय काम होतं अक्काबाई असे विचारतो. रॉकेटचं नाव घेतलं आणि रॉकेट कधी येणार नाही याचा विषय आहे का काही? तेव्हा संगीता आणि कलाला खूप हसायला येतं. तेव्हा कला म्हणते की रॉकेट, अरे जरा ऐक ना, तुझे दाजी बऱ्याच दिवसातून आज ऑफिसला जाणार आहेत. त्यांची गाडी जराही वापरात नव्हती, त्यामुळे त्यांची गाडी जरा तू साफ कर असे तिला म्हणायचे असते. पण रॉकेट त्या अगोदरच म्हणतो की अगं ताई, मी लगेच साफ करतो. एकदम चकचकीत अशी लख अशी आरशावानी मी चकचकीत करतो. आणि संगीताला म्हणतो की मावशे, अगं तिकडे कंगवा घेऊन तुला भांग पाडता येईल अशी करतो. संगीता त्याच्यावर लाडाचं आणि गोडीचं भांडते तर रॉकेट हसतच बाहेर जातो. तेव्हा कला ही अंजूला विचारते की अगं पण नाश्त्याचं काय? तर अंजू म्हणते की हे काही सँडविच मी केलेलं आहे. तर कला म्हणते की अरे पण चांदेकरला हे ब्रेड वगैरे काही नको, तू एक काम कर, त्याच्यासाठी 2 अंडी उकड आणि फळ काप, कारण संत्र मोसंबी नको, त्याने सर्दी होऊ शकते. त्याच्यासाठी तू 2 ऍपल काप, आणि तसाही गोळ्यांचा डोस तर आज संपतोय आणि सकाळची गोळी थोडी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे पोटभर असा नाश्ता झालेला बरा राहील. खूप दिवसातून आज चांदेकर ऑफिसला जातोय, त्यामुळे त्याला अशक्तपणा यायला नको. तेव्हा कला ही अद्वैतची किती काळजी घेते हे बघून संगीताला मात्र खूप आनंद होत असतो आणि ती गालातल्या गालात हसत सुद्धा असते. तेव्हा कला ही अंजूला ज्यूस मागते. आलेच असे बोलून ती जायला निघते तर चांदेकरला म्हणजे अद्वैतला ज्यूस घेऊन जायचा असतो. तोच अद्वैत लगेच खाली येतो आणि कला म्हणते की चांदेकर. अद्वैत विचारतो की हे काय आता, हे मला नकोय. तेव्हा कला म्हणते की अरे तुझ्यासाठी नाही, ते नैनाताईसाठीच आहे. आणि त्याला तयार होऊन म्हणजे असे कपडे घालून ती विचारते की काय तू कुठे निघालास? तर अद्वैत म्हणतो की ऑफिसला. तेव्हा कला म्हणते की जिमच्या कपड्यात. तर अद्वैत म्हणतो की दिसतं ना तुला, मग विचारायचे म्हणून प्रश्न विचारतेस का मला त्रास देण्यासाठी? तर कला म्हणते की हे बघ, अरे काही झालं तरी तू जिमला नाही जायचं. त्यावरती अद्वैत विचारतो की काय ग, हा कसला मूर्खपणा तुझा, आणि चल हो बाजूला, मला जाऊन दे. तर कला म्हणते की काही गरज नाही जायची, मी तुला जिमला नाही जाऊन देणार. तेव्हा अद्वैत चिडतो आणि काय टाइमपास चालला असे कलाला म्हणतो. तेव्हा कला ही त्याच्या हातातील बॅग घ्यायला सुरुवात करते, परंतु ती जेव्हा हिसकावून घेते तर अद्वैत तिच्या हातातून हिसकावून घेतो आणि काय चाललं, काय मूर्खपणा लावलास असे कलाला म्हणतो. तेव्हा कला म्हणते की हे बघ. तर अद्वैत तिला म्हणतो की तू किती घेण्याचा प्रयत्न कर, परंतु मी मात्र तुझ्यापेक्षा उंच आहेस, तुझ्यापेक्षा उंची जास्त आहे. कला म्हणते की हे बघ, तू माझ्याकडे असे डोळे वटारून बघू नको, माझे डोळे ही तुझ्या डोळ्यापेक्षा जास्त मोठे आहे, त्यामुळे मी तुला सांगते की जिमला तू नाही जायचं तर नाही जायचं. तेव्हा अद्वैत आणखीन मोठाले डोळे करून तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की बाजूला हो. संगीता आणि अंजूला हे सर्व बघून खूप हसू येत असते. कला म्हणत असते की मी तुला जाऊन देणार नाही, एकदा तुला सांगितले की नाही. त्यावर अद्वैतची चिडचिड होत असते. तो म्हणतो की सारखं सारखं मला आजारी आहे असे म्हणून जर म्हटले तर मला जास्त त्रास होतो आणि तू आता मला जास्त टेन्शन देऊ नको, बाजूला हो, मला जिमला जाऊन दे. तेव्हा कला म्हणते की हो हो ठीक आहे, जा जा तू, आणि मुद्दाम त्याच्या जिमच्या कपड्यावर ज्यूस सांडून देते. तर अद्वैत खूप चिडतो. अद्वैत म्हणतो की काय हे काय करून ठेवले तू? कला मात्र तोंड दाबून हसते आणि सॉरी करते. अरे चुकून झाले, एक काम कर, तू वरती जा आणि जाऊन टी शर्ट बदल, कारण आता अद्वैतला रूम मध्ये पाठवून कलाला एक मस्त प्लॅन तिचा करायचा असतो. म्हणजे अद्वैत जेव्हा रूम मध्ये जाईल तेव्हा ती बाहेरून कडी लावून घेणार असते आणि लगेच दरवाजा लॉक केल्यानंतर अद्वैत मात्र आतमध्ये बसल्यामुळे त्याला काही आता जिमला जाता येणार नाही असा कलाचा प्लॅन असतो. तेव्हा अद्वैत वर जायला निघतो, त्याला शर्ट बदलायचा असतो. तर कला सुद्धा ही त्याच्या मागे निघते. तर अद्वैत तिला म्हणतो की काय तू कुठे निघालीस माझ्या मागे? तर कला म्हणते की हे बघ, मी तुझ्या मागे तुझ्याबरोबर नाही येत, मी नैनाताईला हेच सांगण्यासाठी चालले की अगं ज्यूस सांडला, त्यामुळे दुसरा ज्यूस बनवण्यासाठी थोडासा वेळ लागेल असं आईने सांगितले. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की एकच सेकंद, आणि संगीताकडे बघत म्हणतो की त्यांनी तुला कधी सांगितले, त्यात एकही शब्द बोललेले नाहीत. तेव्हा कला म्हणते की हे बघ, ते मला तिच्याकडे बघून समजलं, आणि तू कशाला वेळ वाया घालवतो, जा आतमध्ये जाऊन टी शर्ट बदल, एकतर तुला जाण्यासाठी उशीर होतोय. तेव्हा अद्वैत लगेच रूम मध्ये येतो
बदलतच असतो तेवढ्यात कला ही हळूच येते आणि दरवाजा लावून घेते. तेव्हा अद्वैतला आवाज येतो आणि तो जोरात ओरडतो की ए खरे दार उघड. जोरजोराने दार म्हणजे आवाज देतो की खरे दार उघड. दरवाजा सुद्धा आदळतो. खरे दार उघड. काय मूर्खासारखं करतेस? कला म्हणते की नाही, तुला जिमला वगैरे कुठेही जायचे नाही. ऑफिसची वेळ जेव्हा होईल तेव्हा मात्र मी दार उघडेल असे कला सांगत असते. अद्वैत तिला खूप रागवतो की मी तुला सांगितले ना का दार उघड म्हणून. तेव्हा जोरात तो दरवाजावर पाय हाणतो तर त्याच्या पायालाच लागते आणि कलावर चिडत असतो की खरंच काय नॉनसेन्स बाई आहेस. तेव्हा कलाला हसू येते आणि कला ही हळूच तिथून निघून जाते. अद्वैत म्हणतो की या अति आगाऊपणा आता कमी करावाच लागेल. हिला दाखवतो मी अद्वैत चांदेकर काय आहे तो. त्यानंतर इकडे संगीता अंजूला म्हणत असते की जरा मस्का हा कमी लाव, जरा म्हणजे कमी, कारण तो खूप महाग झालेला आहे. तेवढ्यात कला खाली येते तर संगीता कलाला विचारते काय ग कला, जावई बापू तर बाहेर जाणार होते ना? तर कला म्हणते की हो जाणार होते पण आता मात्र नाही जाणार. तर संगीता विचारते की म्हणजे काय ग? तेव्हा कलाला खूप हसायला येत असते. म्हणजे तो कपडे बदलत असताना मी दाराला बाहेरून कडी लावून घेतली. तेव्हा संगीता हसते आणि काय काय कला काय सांगते म्हणून लगेच त्या दोघी हसतच एकमेकींना टाळी देतात आणि परत संगीता ही तिच्यावरच रागवते की काय ग कले, अगं जावई बापू बरोबर असं कोणी वागते का? तर कला म्हणते की हो असं वागायला नको होतं आणि कधीही असं वागलं सुद्धा नाही पाहिजे. पण ते तर माझे जावई थोडेच आहे का? अगं आई, तो तर माझा नवरा आहे ग. तेव्हा संगीता म्हणते की काय ग कला, किती हा वात्रटपणा. काल तुला आबाजींनी इतकं काही समजावलं तरी सुद्धा पालत्या घड्यावर पाणी. तुला काही समजायला येत नाही का? जावई बापूंना आणखीन त्रास द्यायचा नाही म्हणून. त्यावरती कला म्हणते आई मला एक गोष्ट सांग की जेव्हा माझे बाबा तुझं काही ऐकून घेत नाही आणि त्यांनी ऐकून घ्यावं असं तुझ्या मनाला वाटत असते तेव्हा तू काय करते मग? त्यावरती संगीता म्हणते की अगं तुझे बाबा म्हणजे एक नंबरचे आडमुठे, काही केलं तरी ते ऐकत नाही, मग मी सुद्धा त्यांना बरोबर धडा शिकवते. त्यावर कला म्हणते की आई तेच ते कसे ते सांग मला. त्यावरती संगीता म्हणते की अगं मी त्यांच्याशी आबोला धरते. अंजूला हे सर्व ऐकून हसायला येत असते आणि कला सुद्धा खूप हसते. त्यावरती पुढे संगीता असे सांगते की तो माणूस असा आहे सर्व काही सहन करतो परंतु अबोला धरलेला मात्र तो कधीही सहन नाही करत आणि मग तुझे बाबा नक्की ओढणीवर येतात. त्यावरती लगेच ते ऐकून कला म्हणते की म्हणजे हे बघ जशी तू बाबांना ओळखून आहेस तसेच मी सुद्धा चांदेकरला आता पूर्णपणे ओळखायला लागले. मला एक गोष्ट सांग की आई आता हा जिमला जाणार होता आणि त्यानंतर तो ऑफिसला जाणार होता आणि त्याला एकतर किती अशक्तपणा आहे आणि त्याचा त्याला किती त्रास होईल, परंतु चांदेकरला मात्र हे काही कळत नाही. त्याला मात्र हे जरी सांगितले तर त्याला काही कळत नसतं. अगदी त्याच्या भाषेतच त्याला उत्तर द्यावे लागते तेव्हा त्याला हे सर्व काही कळते. तेव्हा संगीता ही कलावर रागवते की काय ग चांदेकर काय बोलतेस हे, केव्हाच धरून तू चांदेकर असे म्हणतेस. तेव्हा कला म्हणते की आई अगं मिस्टर चांदेकर. संगीता आणखीन रागवते काय मिस्टर चांदेकर, किती वेळेस सांगितलं की तुला त्यांना चांदेकर बोलू नकोस आणि परत तू चांदेकर असे बोलू नको, नाहीतर मी तुझं थोबड फोडेल, नीट लक्षात ठेव. तर कला म्हणते लाजत माझे ते मिस्टर चांदेकर आणि आई आता ठीक तर आहे ना असे म्हणू का? तेव्हा संगीता म्हणते की हो आतापर्यंत तर ठीक आहे परंतु नीट मात्र व्यवस्थित बोलायचं त्यांच्याबरोबर आणि चल आता कामाला सुरुवात कर. तेव्हा कला म्हणते की हो नैनाताईला ज्यूस करून द्यायचा, आई मी आलेच, म्हणून ती लगेच कामाला लागते. तेव्हा संगीता ही अंजूला म्हणते की तुला सांगून ठेवते की खरंच या पोरीचं खूप कठीण आहे. तर इकडे मात्र सोहम हा काजलच्या घरी येतो आणि काजल समोर तो मुद्दाम एका मुलीबरोबर बोलतोय असे दाखवत असतो की बोल ना बेबी, अगं बोल माझ्या बेबीला काय झालं. तेव्हा काजल ही त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन बाहेर येते आणि हे सर्व ऐकून ती सोहमला विचारते की काय रे, एखाद्या लहान मुलीशी बोलतो की काय. तेव्हा तो मुद्दाम सोहम काजलला राग येण्यासाठी तिच्याकडे लक्ष देत नाही आणि तिला असा हातवारे करून नाही असे म्हणत असतो. तेव्हा काजलला आणखीन राग येतो आणि मुद्दाम तो असे बोलत असतो की मी एका कॅफेमध्ये आलेलो आहोत आणि तेथील जी काही वेटर आहे ती जरा मध्ये बोलते म्हणून तिचा आवाज येतोय. जाऊन दे, तू बोल काय झालं असे मुद्दाम तो तिच्याशी अगदी रोमॅन्टिक गप्पा मारायला सुरुवात करतो. काजलला खूप राग येतो आणि काजल लगेच त्याचा हात धरते आणि त्या
तिच्या कपात बुडवते तेव्हा सोहमला खूप राग येतो. तो जोरात ऐक असे ओरडतो. तेव्हा तो परत म्हणायला सुरुवात करतो की काही नाही बेबी तू बोल. आणि तो काजलला म्हणतो की काय तू मला चटका दिलास. त्यावरती काजल म्हणते की हे बघ आत्ता मात्र मी तुला चटका तर दिलास, परंतु यापुढे मात्र मी काय करील हे सांगता येत नाही. तेव्हा सोहम मुद्दाम परत फोनवर बोलायला सुरुवात करतो. अगं हॅलो बेबी बोल ना. अगं मी आत्ता ज्या वेटरबद्दल जे काही बोललो ना तिने तर मला कॉफीचा चटकासुद्धा दिला. त्यावरती ते ऐकून काजलला आणखीन राग येतो आणि काय माहिती कुठलं कॅफे आहे, लोकल आहे असे वाटते. तेव्हा काजलला इतका राग येतो आणि ती सोहमच्या हातातील मोबाईल हिसकावते आणि बेबी ठपी हिसकाची डबी, आणि तुझा हा जो काही बॉयफ्रेंड बेबी आहे ना तो कुठल्या लोकल कॅफेमध्ये नाही, आपल्या घरात बसलाय म्हणजे काजल खरेच्या घरी. सोहमला खूप हसायला येत असतं. काजल म्हणते की तुम्हाला दोघांना जे काही चावमाऊ करायचं असेल तर ते इकडे नाही घराच्या बाहेर करायचे. आता तर फक्त मी त्याला चटका दिलाय, परंतु नंतर काय करील हे माहिती नाही, म्हणून ती हॅलो हॅलो करत असते की काय फोन बंद झाला की काय. सोहमला खूप हसायला येत असतं कारण त्या फोनवर कोणीही बोलत नाही. सोहमने मुद्दाम काजलला वठणीवर आणण्यासाठी हे केलेलं असतं की काजल किती चिडते आणि तिच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे की नाही हे माहिती करून घेण्यासाठी तो हे सर्व नाटक करत असतो. काजल हॅलो हॅलो करत असते. तेव्हा काजल म्हणते की काय रे सोहम तू तर कुणाशीच बोलत नाही. तेव्हा सोहम उठतो आणि करेक्ट मी तर कुणाशी बोलत नाही, परंतु तुला मात्र हे सर्व बघून किती राग येतो. काय गुंडेश्वर, अगं फोन माझा, गर्लफ्रेंड माझी, मग तुला मी बोलतात असताना काय इतका राग येतो. तेव्हा काजल थोडीशी गडबडते, गोंधळून म्हणते की अरे मी तुला कॉफी दिली आणि तुझे तर माझ्याकडे लक्ष नाही, आणि वर मला म्हणतो की काय रूड वेटर्स वगैरे काही पण वाटेल तसे बोलायला सुरुवात केली म्हणून मला राग आला असे ती मुद्दाम म्हणते. आणि जी त्यामुळे जास्त सटकली होती आणि तुला जे काही करायचे असेल बेबी किंवा बकरे ते तू कर, आपल्याला मात्र काही फरक पडणार नाही. त्यावरती मग सोहम विचारतो की मग तू माझा फोन का काढून घेतलास. तेव्हा अगदी शांतपणे तो सोहम काजलला सांगतो की हे बघ मला सुद्धा सगळं काही कळतं आणि तुला सुद्धा कळतं, फक्त विचार करण्याची गरज आहे. चल आता एनिवे मी निघतो, माझा फोन दे. तर काजल ही बोलायची शांत होते आणि ती सुद्धा विचार करत असते. त्यानंतर इकडे कला ही संगीताला म्हणत असते की आई हे बघ ना चांदेकर किती वेंदळ आहेस ग, डब्बा सुद्धा तो येथेच विसरून गेला आणि हे बघ आजारपणातून कोण उठलं आहे तो ना, आणि जर मी इतकी वेंदळ्यासारखी वागले असते तर मला बोल तो इतका बोलला असता, अक्षरशः त्याने ते ऐकून मला नको केलं असतं. तेव्हा संगीता फक्त बघत असते. तर कला विचारते की आई अगं काय झालं, तू असे का बघतेस माझ्याकडे. तेव्हा संगीता म्हणते की अगं हेच बघते की तू जावई बापू बद्दल किती भरभरून बोलते आणि तो तुझा नवरा आहे, त्यामुळे बोल बाई, आणि जबाबदारी तूच घेणार आहे ना त्याची, म्हणून तुझ्याकडे असे बघते. तर कला म्हणते की आई तू सुद्धा टोमणे मारायत अगदी एक्सपर्ट झालीस. तर संगीता म्हणते की नाही बाई, अगं तू जावई बापांची इतकी आठवण काढली, त्यांना नक्की गुचक्या लागायला सुरुवात झाली असेल, पण ऐक ना ग आता त्यांचा जेवणाचा डबा मात्र इथेच राहिला, मग आता जावई बापू काय करतील. तेव्हा कला म्हणते की काय करेल, तो तर काय मोकळाच आहे, बाहेर जाईल आणि खायला मोकळा होईल. त्यावर कला म्हणते की त्याचा ब्रेक होण्याच्या अगोदर मी त्याला डबा देऊन येते. ते ऐकून संगीता खुश होते आणि माझी कला म्हणजे म्हणून ती लगेच घाईने दिनकरला फोन लावते. तेव्हा दिनकर हॅलो बोलतो. तर संगीता म्हणते की अहो तुम्हाला तर जगातील एकदम भारी अशी खबर द्यायची. तेव्हा दिनकर म्हणतो की काय ग संगीत, तू तर काजल सारखी बोलायला सुरुवात केली. तेव्हा संगीता सांगायला सुरुवात करते आपल्या कलाने अद्वैत चांदेकरांना आपला नवरा म्हणून स्वीकारले आणि ती अद्वैत चांदेकरांची बायको आहे म्हणून तिने स्वीकारले. आणि तुम्ही ऐकतात ना. तर दिनकर म्हणतो की हो बोल ना. अहो आपण किती दिवसापासून प्रयत्न करत होतो, परंतु हा ताण आहे का एका चुटकीसूर तिने घालवला. आता अंबाबाईच्या कृपेने त्यांचा संसार फक्त सुखाचा व्हावा, बाकी काही नको. अहो ऐकताना. तेव्हा दिनकर म्हणतो की संगे अगं मी जरा गडबडीत आहे. तेव्हा संगीता म्हणत असते की अहो मी आपल्या कलाबद्दल सांगते आणि तुम्ही तर काय म्हणता की गडबडीत आहे म्हणून. तेव्हा संगीता शांत होते आणि 1 मिनिट तुमची तब्येत तर ठीक आहे ना असे विचारते. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे तब्येत माझी एकदम ठीक आहे, परंतु मिसळीच्या स्टॉलवर मी चाललोय. तेव्हा संगीता म्हणते की अहो मी तुम्हाला इतकी चांगली बातमी दिली आणि तुम्ही म्हणजे खुश सुद्धा नाही आणि लगेच तुम्ही तिकडे मिसळीच्या स्टॉलवर निघाले, ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाहीत. दिनकर म्हणतो की हे बघ संगे मी आता घाईत आहे, मी तुला म्हटलो चल आता मी फोन ठेवतो. दिनकर हा टेन्शनमध्येच असतो. तेव्हा संगीता विचार करते की मी यांना म्हणजे इतकी चांगली बातमी दिली, इतकं म्हणजे टेन्शन त्यांचं कमी केलं, पण तरी सुद्धा ते टेन्शनमध्ये का दिसत असतील आणि ते तर
काहीच एक उत्तर त्यांनी दिलेलं नाही. नक्की काय झालं असेल? दिनकरला तर दुसरं टेन्शन असते, कारण फक्त खिशामध्ये 600 रुपये बाकी असतात. दुकानाची जी काही अवस्था आहे ती बघून त्याला इतकं वाईट वाटतं की कसे मी आता हे सर्व ॲडजस्ट करू, मॅनेज करू. आणि संगीता, मी तुला हे सर्व कसे सांगू, मला काहीच कळत नाही. म्हणून दिनकर समोर खूप मोठे असे टेन्शन उभे राहते. म्हणून तो संगीताशी व्यवस्थित काही बोलत नाही. त्यानंतर मात्र इकडे अद्वैत हा ऑफिसमध्ये आलेला असतो. रोहिणी सुद्धा तेथेच असते आणि सरोज सर्वांसमोर म्हणत असते की अकाउंटर मुलीला आपल्याला काढून टाकावेच लागेल, कारण तिला शिस्तीची काहीही म्हणजे अशी जाणीव नाही. कधीही येते आणि कधीही जाते, वेळेचं काही तिला भान नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, हे तर असायलाच हवे, कारण आपण शिस्तीच्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाइज नाही केलेली. आणि येथे येताना आपण जे काही आपले पर्सनल प्रॉब्लेम आहे ते बाहेर ठेवून येते ऑफिसमध्ये यायला हवं. आणि परफेक्टपणा हा असायला हवा, किंवा तो कामाच्या बाबतीत असो किंवा बाकी काही बाबतीत. सरोज म्हणते की हो, ही मुलगी ऑफिसमध्ये असताना कायम फोनवर असते आणि वर तोंड करून सॅलरी बरोबर दिवाळीचा बोनस सुद्धा ह्या मुलीने घेतलेला आहे. पण आपल्या फोनमुळे आपल्या कामात चुका होतात हे हिच्या लक्षात येतच नाही आणि याच्यामुळे आपल्या स्टाफमध्ये चुकीचा मेसेज जातोय. त्यामुळे ताबडतोब आपल्याला हिला ऑफिसच्या बाहेर काढावेच लागेल. तेव्हा ती अकाउंटंट मुलगी म्हणत असते की प्लीज माझं ऐकून तरी घ्या. परंतु सरोज म्हणते की नाही, आता मात्र तुझं काही एक ऐकून नाही घेणार. तेव्हा लगेच अद्वैत लगेच निर्णय घेतो आणि तो लगेच आरोहीला फोन करतो आणि मधुराचं जे काही तिला कामावरून काढायचं आहे त्याचं टर्मिनेशन लेटर तू तयार ठेव. तेव्हा मात्र मधुराला खूप वाईट वाटत असते. रोहिणी मात्र लगेच खुश होते आणि खरंच व्हेरी गुड असा डिसिजन तू अद्वैत घेतलेला आहे. हे लोक असं केल्यानंतर आपल्या हातापाया पडतात किंवा आपल्या डोक्यावर बसतात. एकाला आपण काढून टाकूयात म्हणजे बाकीच्यांना बरोबर धडा मिळेल. तेव्हा मधुरा मात्र रडतच बाहेर निघून जाते आणि तेवढ्यात कलाही टिफिन घेऊन तेथे ऑफिसलाच येते. मधुरा तिला रडत दिसते तर ती लगेच विचारते की मधुरा काय झाले, का रडतेस तू? आणि ती मधुराला खाली बसवते आणि काय झाले, तू ओके तर आहे ना, आणि का रडतेस तू असे विचारू लागते. तिला खाली बसवते. तेव्हा मधुरा म्हणत असते की रडत रडत काही नाही मॅडम. आणि ती सांगायला सुरुवात करते की मॅडम, काही दिवसापासून माझ्याकडून थोड्याशा चुका होतात, कारण मला ऑफिसमध्ये येण्यासाठी उशीर होतो आणि मी ऑफिसमधून जरा लवकर जाते आणि हे सर्व सरोज मॅडमला समजले आणि त्या मात्र माझ्यावर भयंकर चिडल्या. तेव्हा कला म्हणते की हे बघ मधुरा, सरोज मॅडम ह्या वेळेच्या बाबतीत खूप असे काटेकोर आहे आणि कामाच्या बाबतीत सुद्धा त्यांना हलगर्जीपणा कोणताही नाही चालत, हे तुला माहिती आहे ना? तर मधुरा म्हणते की हो मॅडम, गेल्या कित्येक वर्षापासून मी येथे काम करते, या अगोदर कधी असं झालेलं नव्हतं आणि आता अचानक ते असं काहीतरी करते म्हणजे नक्की काहीतरी कारण तर असेलच ना. त्यांनी माझ्या बाबतीत अचानक असा डिसिजन घेतलेला आहे, मला त्यांनी विचारलं सुद्धा नाही की काय झाले म्हणून. तेव्हा कला विचारते की मला सांग की काय झाले ते. तेव्हा मधुरा सांगू लागते की माझा मुलगा 4 वर्षाचा आहे आणि त्याची प्रतिकार शक्ती खूप कमी आहे, त्यामुळे सतत तो काही ना काही आजारी पडत असतो. डॉक्टरांनी त्याला 7 वर्षापर्यंत खूप चांगलं जपण्यासाठी सांगितलं आणि आता तो मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसासाठी सुद्धा बाहेर जातो आणि जरा जरी तो बाहेर गेला तरी तो बाहेरच्या वातावरणामुळे लगेच आजारी पडतो. त्यामुळे मला हातातील येथील सर्व काम सोडून त्याच्या मागे बाहेर धावावे लागते. एकतर आमची परिस्थिती सुद्धा इतकी चांगली बरी नाही आणि त्याच्या सर्व ट्रीटमेंटचा खर्च निभवण्यासाठी मी हे सर्व काम करते आणि माझा नवरा आणखीन 2 काही शिफ्ट करतो आणि हे सर्व मॅनेज करतो. त्याच्या शाळेची फी सुद्धा 1 लाख रुपये आहे आणि आमची प्रायोरिटी म्हणजे जे काही आहे ते तर त्याच्यासाठी आणि त्याची काळजी आम्हाला घ्यावी लागते. वरचेवर सतत फोन करून त्याच्या तब्येतीची काळजी आम्हाला घ्यावी लागते, विचारपूस करावी लागते आणि मग मला हे सर्व मॅनेज करता करता खूप काही वेळ होतो, उशीर होतो. मलाच कळत नाही की मी सर्व मॅनेज कसे करू आणि हे सर्व करत असताना मला खरंच या सर्व गोष्टीचा प्रचंड ताण होतो आणि अशा परिस्थितीत मला नोकरीवरून सुद्धा काढून टाकले. त्यामुळे विहानची शाळा सुद्धा आम्हाला बदलावी लागेलच आणि आमच्या ह्या परिस्थितीचा परिणाम त्याच्या भवितव्यावर आम्हाला नाही होऊन द्यायचा, म्हणून ही सर्व दगदग होते. तेव्हा कला तिला आधार देते. कला म्हणते की ठीक आहे, थांब मी जरा बघते, तू रडू नको, काळजी घे. तेव्हा मधुरा लगेच उठते आणि रडतच जाते. तर कलाला खूप वाईट वाटते आणि कला विचार करते की या बाबतीत जर मी चांदेकरांशी काही बोलले तर चांदेकरला मात्र हे नाही आवडणार, पण त्याच्या समोर मात्र दोन्ही बाजू यायलाच हव्यात. तो चिडेल की नाही हे मला माहिती नाही, म्हणून कला ठरवते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही चांदेकरला सर्व काही समजावून सांगते की मधुराचा मुलगा 4 वर्षाचा आहे, कायम सतत तो आजारी असतो. जर मुलंही आई सोबत असेल तर अर्ध आजार पण बरं होतं असे म्हणतात. आईच्या सहवासाची किंमत तुझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती
माहिती नसेल आणि तेव्हा मात्र सरोज ही लगेच अद्वैतकडे टर्मिनेशन जे काही लेटर असते तर ते घेऊन येते आणि अद्वैतला त्यावरती सही करायला सांगते, कारण मधुराला कामावरून काढायचे हा फायनल निर्णय झालेला असतो। तेव्हा मात्र जे काही लेटर अद्वैतच्या हातात असते तर ते कलाच्या सांगण्यावरून अद्वैत फाडून टाकतो आणि ते फेकून देतो। तर सरोजला खूप भयंकर राग येतो आणि ती म्हणते की अद्वैत हे सर्व काय आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की आई मला खरेने समजून सांगितल्याबद्दल मी माझा निर्णय बदलला। तेव्हा कलाला मात्र खूप आनंद होतो, कारण अद्वैतने तिचं ऐकून एक चांगलं काम केलेलं असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।